नमस्कार. आपण चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे जे पाणीपुरवठ्याची अमृत पाईपलाईन योजनेअंतर्गत ज्या पाईपलाईनचं वितरण व्यवस्था जी केली गेली ती जवळपास सुरुवातीची अमृत एक ही योजना 350 कोटीची होती. तिच्यातनं परिपूर्णपणे झाली. पूर्ण न झाल्यानंतर दुसरी अमृत 2 ही सुद्धा चालू केली. चंद्रपूर पालिका परिसरातील भिवापूर वार्डात आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणच्या महिला वर्गांच्या आपण या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे की अमृत योजना त्यांच्याकडे कशी काय चालू आहे, काय याबाबत सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपल्याला कसं काय वाटतं की आपल्या इथली अमृत योजना जी आहे महानगरपालिकेने केलेली ती परिपूर्ण आहे का? नाही, पाणीच नाही येत. आमच्या नळ दिले पण पाईपलाईन काही जोडली नाही आहे आणि बिलकुल पाणीच नाही. तुम्हाला किती वर्ष झाले या परिसरात राहायला? आम्हाला बाबा पुष्कळ वर्ष झाले. 40 वर्ष. 40 वर्षात पहिल्यांदा आपल्याकडे ही पाणीपुरवठा योजना आलेली आहे. परंतु ते पाईपलाईन चालू झालेली नाही. पाईपलाईन काही जोडलेली नाही आहे आणि बिल पाठवले त्यांनी. फक्त बिल पाठवले? बिल पाठवले. बिलासाठी रिडिंग वगैरे नेतात दर महिन्याला नेतात. या ठिकाणी नागरिकांना पाईपलाईन जोडलेली नाही, नळ सुरुवात चालू झाले नाही, परंतु बिलाची रक्कम आणि बिल पाठवले गेले आणि त्याबाबत सक्ती केली जाते अशी तक्रार या भिवापूर परिसरातील महिला भगिनींची आहे. आपलं काय म्हणणं आहे याबाबत? आपलं पण तेच म्हणणं आहे. पाईपलाईन जोडलेली नाही आहे आणि बिल पण पाठवले आहे आणि रिडिंग पण नेत आहे. तुम्ही याबाबत तक्रार दिली होती का? मी पण दिली होती तक्रार याबाबत आणि 8 दिवसाच्या पहिले सुद्धा गेली होती. 3-4दा नोटिसा पाठवल्या होत्या. आयुक्ताकडे पण गेली होती. आयुक्त मिळाले नाही. आम्ही चंदन पाटील उपायुक्ताकडे गेली होती. तरी महिलांना सांगितले की तुम्हाला अजून 1-1.5 वर्ष पाणी येणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तरी महिला म्हणाले, मी म्हटलं बा उन्हाळा आहे, आमच्या वाड्यावर नळाची व्यवस्था नाही आहे आणि बोरिंगची व्यवस्था नाही आहे. महिला कुठे जाईल पाण्यासाठी? तर म्हणे आम्ही तुम्हाला पाणी लावून देऊ, टाकी लावून देऊ. छोट्या छोट्या गल्लीमध्ये टाकी कुठे लागणार आहे? हे आम्हाला मी त्यांना म्हटलं की छोट्या गल्लीमध्ये टाकी नाही लागू शकत सर. तरी म्हणे आम्ही काहीतरी व्यवस्था करू एवढे म्हणाले. आणि महिला म्हणाले की आम्हाला लाईट बिल आलेलं आहे पाण्याचं, आम्ही पाण्याचं बिल भरणार नाही. मी त्यांनाच म्हटलं की आम्ही पाण्याचं बिल भरणार नाही, पाणी द्या, बिल घ्या. आम्ही हाच म्हटलं त्यांना. एकंदरीत अमृत 1 परिपूर्ण झाली नाही. अमृत 2 महानगरपालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा केलाय. स्थानिक आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष नाही. म्हणजे ती 350 कोटी रुपये अगोदर खर्च केले, पुन्हा 600 कोटीची दुसरी अमृत योजना आणली आणि शहरात पाणी पुरवठा नाही होत. आणि ते या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनातले अधिकारी सांगताय की आम्ही टाक्या लावू. म्हणजे टंचाईग्रस्त भागामध्ये असे पाण्याच्या टाक्या गल्लीमध्ये लावून पाणी पुरवठा केला होता. महिला वर्गांचा, या भिवापूर परिसरातील सर्व महिला वर्गांचा रोष आपल्याला या ठिकाणी दिसला. पुढच्या परिसरातल्या म्हणजे या ठिकाणी सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहे, पाण्याचा पत्ता नाही. गल्ली बोळातले लहान अरुंद रस्ते सगळे खोदकाम करून ठेवले पण पाण्याचं हे नाही. आणि हा वार्ड असा आहे इथे ना बोरिंगची व्यवस्था ना काही व्यवस्था. कुठे काय करणार आहे? महिला कुठे जाणार आहे पाण्यासाठी? आम्हाला हे त्यांनी पालिकेने आम्हाला याचं उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांना पाणी द्यावं. शासन एका बाजूला टँकरमुक्त जिल्हा, टँकरमुक्त गाव अशी घोषणा करतं आणि चंद्रपूर जिल्ह्याचं ठिकाण असताना दररोज चंद्रपूरच्या पाण्या टाकीवरनं 100 टँकर रोज पाण्याने जातात. आणि विशेष म्हणजे स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी 40 लाख रुपये पालिकेला टँकर खरेदीसाठी दिले. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही करोडो रुपयाच्या पाणी पुरवठा योजना आणता आणि दुसरीकडे पुन्हा लाखो रुपये तुम्ही टँकरनी पाणी देण्यासाठी करता. चंद्रपूर शहर महानगरपालिकेचं प्रशासन किती दावा करत असलं की अमृत 1 परिपूर्ण यशस्वी झाली आणि अमृत 2चं काम परिपूर्णपणे होतोय असं दिसत असताना भिवापूर परिसरातील ही जी माझ्या मागे पाण्याची टाकी दिसते, ही टाकी टँकरद्वारे या टाकीने पाणी टाकीत पाणी भरलं जातं आणि इथून सगळे नागरिक पाणी भरतात. म्हणजे अमृत नळ योजनेचं पाणी या ठिकाणी मिळत नाही, परंतु टाकीद्वारे म्हणजे टँकरनी ह्या टाक्या अशा 15 ते 20 टाक्या या परिसरामध्ये लागलेल्या आहेत. म्हणजे अजूनही टँकर मुक्तीची घोषणा करणारं महानगरपालिका प्रशासन टँकरने या ठिकाणी पाणी पुरवठा करतो. प्रत्यक्षपणे इथं दिसतोय की टाकीत पाणी भरलेलं आहे आणि पाणी चालू आहे. नागरिक या ठिकाणी पाणी भरतात. अमृत योजना कुठे चालू आहे हे महानगरपालिका प्रशासनालाच माहिती. जेमतेम चालू झालेल्या अमृत योजनेचं पाणी या परिसरात अजिबात येत नाही. नळाच्या पाण्याला फोर्स नाही, पुरेसा पाण्याला दाब नसल्यामुळे मीटरच्या ज्या फिरक्या आहेत चक्री आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह अडतो
आणि त्यामुळे अजिबात पाणी येत नाही. मग नागरिकांनी काही ठिकाणी बाहेरचं मीटरपासून वायर काढले गेले पाईप आणि त्याच्यातनं पाणी भरलं. तुम्ही मीटरला छेडछाड केली या सबबीखाली महानगरपालिकेने त्यांना 1,000 रुपयाचा दंडाचा नोटीस पाठवला. तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची नोटीस भरपूर नागरिकांना, या ठिकाणी महिला वर्ग आहेत त्यांना या प्रकारचा नोटीस आलेला आहे की मीटर लावल्यावर त्या नळाला पाणी येत नाही आणि पाईप बाजूला काढल्यानंतर थोडंफार पाणी येतो. दुसरी विशेष गोष्ट, या ठिकाणी नागरिक बरेचसे बोलत आहे की आम्हाला नळाची वेळ समजत नाही. केव्हाही कोणत्याही वेळेस तो अमृतचा नळ आमच्या इथे येतो. म्हणजे एकंदरीत आपल्या सोयीने महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी नळाचं पाणी संपूर्ण शहरात सोडते. हा भिवापूर वार्ड हा जरी झोपडपट्टी आला असला तर सिव्हिल वार्डामध्ये तीच परिस्थिती आहे की 1 दिवसाआड 2 दिवसाआड केव्हा तरी अमृतचं पाणी येतं. एकंदरीत पाणी पुरवठ्याची सुद्धा योग्य वेळ नाही, पाणी पुरेशा दाबाने देत नाही. ज्या ठिकाणी मीटर लागलेलं नाही, मीटर लागले तर त्याच्यामुळे केवळ हवेच्या दाबाने मीटर चक्री फिरते आणि बिलाची नोंद होते. काही ठिकाणी नोटीस दिले गेले आहे की तुम्ही मीटरला छेडछाड केली आहे, तुम्ही नळाला पुरेसं पाणी देत नाही. याबाबत आपलं काय मत आहे? सर हो, खूप वेळा वालमानला सांगितलं त्यांनी येऊन बघितलं, थोडंफार आल्यानंतर मग बंदच होऊन गेला सर. आता तुम्हाला मीटर काढून त्यांनीच नेलेलं आहे. हो हो, पाणी मीटर काढून घेऊन गेले, डब्बा वगैरे फोडून टाकला सर आमचा. अच्छा, आणि तुम्हाला 1,000 रुपयाचा नोटीस पाठवला. नोटीस सुद्धा आली. अच्छा, आपण या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहात, काय एकंदरीत नळाची परिस्थिती आहे? परिस्थिती काय आता ते नळाला पाणी येतं नाही. नळाला पाणी येते पण ते काय टायमिंग बरोबर नाही त्यांचं दिवाळीचं. टाइम बरोबर नाही, हा, केव्हा येतं केव्हा येतं केव्हा करतो. आणि आणखी म्हणून माहिती का ते पाईप जे आहे वाले आहेत, नळाचे पाईप त्यांनी पाणी पाईप पाहिजे सोडलं कुठं माहिती का, फक्त 2 फूट सोडला फक्त. अच्छा, त्या जे पाईपलाईन दिली तिथून मीटर लावलं होतं, 1 मीटर दिलं आम्हाला, दुसरा मीटर पुन्हा काढून टाकलं. म्हणजे अनियमितपणा आहे. मीटर काही ठिकाणी लावतात, काही ठिकाणी काढून घेऊन जातात. नागरिकांची तक्रार आली तर पुरेसा तंत्रज्ञ म्हणजे प्रशिक्षित कर्मचारी या पाणी पुरवठा योजनेत नाही आहे. त्यांना सुद्धा हा प्रश्न सोडवता येत नाही की नळाला पाणी का येत नाही. म्हणजे अशिक्षित पूर्ण कर्मचारी धातुरमातुर काम एक प्रकारे चाललं आहे की नागरिकांची तक्रार होऊन राहिला. आपलं काय मत आहे? का सर, आम्हाला नळ दिले पण आम्हाला 1 बूंद पाणी नाही येत, 1 गिलास पाणी सुद्धा येत नाही त्या नळाला. बिल पाठवणं कशी, बिलं पाठवता? बिल आम्ही देतच नाही ना, बिल पाठवतील तरी. एकंदरीत महिला वर्ग नागरिकांचा रोष आहे की नळाला पाणी येत नाही आणि बिलाचं रक्कम पाठवत जातात, दर महिन्याला बिलं पाठवत जातात आणि बिल नाही भरणं केल्याचा अपमानकारक नोटीस नागरिकांना दिला जातो. आणि ज्या ठिकाणी नागरिकांना सातत्याने बिलं देणे, नळाची तक्रार केल्यावर त्याबद्दल निरासन न करणे, पुरेसा तंत्रज्ञ वर्ग नसल्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजना, एकंदरीत हा सगळा रोष नागरिकांचा आपल्याला दिसूनच पडतोय.